किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. ती आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते, रक्त शुद्ध करते, शरीरातील पाणी आणि क्षारांचं संतुलन राखते, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी आवश्यक हार्मोन्स तयार करते. त्यामुळे किडनीचं आरोग्य चांगलं ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे पुरेसं पाणी प्या. दिवसाला साधारण 2 ते 3 लिटर पाणी नक्कीच प्या. लघवीचा रंग फिकट पिवळा असेल तर शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य असल्याचे संकेत असतात. खूप कमी किंवा खूप जास्त पाणी पिणं शक्यतो टाळा. रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवा. उच्च रक्तदाब हा किडनी निकामी होण्याचं प्रमुख कारण आहे. मीठ कमी खा. नियमित बीपी तपासा. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्या. मधुमेह नियंत्रणामध्ये ठेवा. रक्तातील साखर सतत वाढलेली राहिली तर किडनीच्या सूक्ष्म रक्तवाहिन्या खराब होतात. HbA नियंत्रणामध्ये ठेवा. गोड पदार्थ मर्यादित खा. मिठाचं सेवन कमी करा. दिवसाला 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ घ्या. पापड, लोणचे, चिप्स, नमकीन यासारखे पदार्थ कमी खा. संतुलित आहार घ्या. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे, संपूर्ण धान्य, डाळे आणि मर्यादित प्रमाणामध्ये प्रथिने खा. जास्त तेलकट आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळा. फास्ट फूड, जंक फूड, कोल्ड्रिंक्स, पॅकेज्ड स्नॅक्स, जास्त साखर असलेले पदार्थ कमी खा. नियमित व्यायाम करा. दररोज 30 ते 45 मिनिटे चाला, योग करा, सायकलिंग करा, हलका व्यायाम करा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे वजन नियंत्रणामध्ये ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. जर आपलं वजन जास्त असेल तर BP, मधुमेह आणि किडनीचे आजार होण्याचा धोका वाढतो. धूम्रपान पूर्णपणे बंद करा. धूम्रपानामुळे किडनीला रक्तपुरवठा कमी होतो. मद्यपान टाळा. मद्यपानामुळे रक्तदाब वाढतो आणि किडनीवरती ताण येतो. वेदनाशामक गोळ्या वारंवार घेऊ नका. पेन किलर सतत घेतल्यामुळे किडनीचं नुकसान होऊ शकतं. लघवी दाबून ठेवू नका. सतत लघवी रोखल्यामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग आणि किडनीवरती परिणाम होऊ शकतो. पुरेशी झोप घ्या. दररोज 7 ते 8 तास झोप नक्कीच घ्या. ताण कमी ठेवा. जास्त ताणामुळे BP वाढू शकतो आणि अप्रत्यक्षपणे त्याचा किडनीवरती परिणाम होतो. संसर्ग झाल्यावर त्याकडे दुर्लक्ष करू नका. लघवीला जळजळ, ताप, वारंवार लघवी होत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. नियमित आरोग्याची तपासणी करा, जसं की रक्तदाब, रक्तातील साखर, युरिन यांची टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जास्त सॉफ्ट ड्रिंक्स टाळा. साखरयुक्त आणि फॉस्फेटयुक्त पेये किडनीसाठी खूप हानिकारक आहेत. प्रथिनांचं अतिसेवन करू नका. जिम सप्लिमेंट्स किंवा जास्त प्रोटीन पावडर वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नका. हर्बल औषधे स्वतःहून घेऊ नका. काही आयुर्वेदिक किंवा हर्बल उत्पादने किडनीसाठी हानिकारक ठरू शकतात. शरीरातील पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. उन्हाळ्यामध्ये अतिसार किंवा उलट्या होऊ शकतात, तेव्हा द्रव पदार्थ खाण्यामध्ये जास्तीत जास्त ठेवा. किडनी निरोगी असल्याची काही लक्षणं म्हणजे लघवी नियमित आणि त्रासाशिवाय होणं, शरीरावर कोणतीही सूज न येणं, रक्तदाब नियंत्रणामध्ये असणं, सतत थकवा न जाणवणं, लघवीत रक्त किंवा फेस न दिसणं. किडनी खराब होण्याची लक्षणे म्हणजे पाय किंवा चेहऱ्यावर सूज येते, वारंवार किंवा खूप कमी लघवी होते, लघवीमध्ये फेस दिसतो, लघवीत रक्त येतं आणि सतत थकवा जाणवतो, मळमळ होते, उलट्या होतात, त्वचेला खाज येते, भूक कमी होते, रक्तदाब सतत वाढत राहतो, श्वास लागतो. महत्त्वाचं काय तर किडनीचं आरोग्य टिकवण्यासाठी योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणं, रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणामध्ये ठेवणं, संतुलित आहार घेणं, नियमित व्यायाम करणं, धूम्रपान आणि मद्यपान टाळणं, अनावश्यक औषधं न घेणं आणि नियमित आरोग्याची तपासणी करणं. यासारख्या साध्या सवयी जरी आपण लावल्या तरी आपली किडनी निरोगी राहू शकते आणि आपली किडनी निकामी होण्याचा धोका पूर्णपणे टाळता येऊ शकतो.